उन्हाळ्यामध्ये ना कैरी आणि आंब्याचे प्रकार इतके असतात, आपण साठवण्याचे सगळे प्रकार बनवून ठेवत असतो उन्हाळ्यामध्ये. आज आपण त्यातलीच एक रेसिपी बघणार आहे. मस्त असं साखर आंबा, त्याच्यावर घालायचं तूप आणि सोबत चपाती. इतका मस्त जेवण होऊन जातं ना की बाकी काही लागतच नाही. वरण भात भाजी पोळी नसलं ना तरीही चालतं आणि खायला इतकं मस्त लागतं ना हे. सो चला आज आपण ह्याचीच रेसिपी बघूया, साखर आंबा कसा बनवायचा. त्याच्या आधी ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा. आणि हे ना आपण फक्त 3 गोष्टी वापरून बनवणार आहोत, एकदम झटपट असा. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही कैरी. आपल्याला कैरी ही मस्त आंबट टहाण अशी घ्यायची आहे. तुम्ही तोतापुरी पण घेऊ शकता. तोतापुरीमध्ये साखरेचं प्रमाण कमी लागतं, पण मग आंबटपणा पण कमी लागतो. पण साखर आंब्यामध्ये जो आंबटपणा हवा असतो ना, तो फक्त या आंबट कैरींमुळे येतो. तर इथे मी कैरी घेतली आहे, तिला सोलून घेतलं आहे आणि त्याला किसून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मेजरमेंट असं असणार आहे की जर 1 कप कैरी असेल तर त्याला 1.5 कप साखर लागते. जर जास्त आंबट असेल कैरी तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागतं. आता साखरऐवजी ना तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर गुळाचा वापर पण करू शकता. आता हे मी 2 ग्लास कैरीचा किस घेतला होता. आता मी ज्यानी कैरी मापली होती त्यानीच मी साखर मापून घेणार आहे. तर इथे मी 3 ग्लास साखर घातलेली आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून ना याला अर्धा ते पाऊण तास आपल्याला साईडला तसंच ठेवून द्यायचं आहे. थोडीशी साखर विरघळू द्यायची अशीच त्याला. एक अर्धा तास आपण याला मुरत ठेवूया. झाकण झाकायचं आहे आणि एक अर्धा ते पाऊण तास साईडला ह्याला आपण ठेवून देऊ. आता एक अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतर हे बघा, हे जे साखर छान अशी पाणी आल्याला साखर हलकी वितळली आहे. आता आपण ह्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि ह्याला एकतारी पाक येईस्तोवर आटवून घ्यायचं आहे. खूप घट्ट पाक नाही करायचं आहे, एकतारी करायचं आहे. हलका पाकाला येईस्तोवरच पाकाला करून घ्यायचं आहे. ह्याचा रंग आपोआप हलका हलका चेंज व्हायला लागतो. आता ह्याच्यातनं मी केसर घातलं आहे. केसर हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालतं, पण घातलं ना तर रंग पण छान येतो म्हणून घातलं आहे. आता ह्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि ह्याची आच ना कमी ठेवायची. हे बघा, हे उकळायला आलेलं आहे आणि मेन म्हणजे याचा कलर पण छान चेंज होता. आणि आता एकतारी कसं ओळखायचं तर हे बघा, मी तुम्हाला याच्यात दाखवलं आहे. थोडंसं चमचा मिक्स करायचा आणि असा वर करायचा. जो शेवटचा ड्रॉप असतो ना, तो जेव्हा एकदम हलका घट्टसर पडायला लागेल तेव्हा समजायचं आपला एकतारी पाक होत आलेला आहे. अजून हे आपलं व्हायचं आहे. आता ह्याला छान असं उकळून घ्यायचं आणि नंतर ना याच्यामध्ये घालायची थोडीशी वेलची पूड. आता वेलची पूड घालून पण ह्याला छान उकळून घ्यायचं. हे सगळं मंद आचेवर करायचं आणि अधेमध्ये ह्याला ढवळत राहायचं, नाहीतर हे खालून लागू शकतं. त्यामुळे ह्याला गॅसवर ठेवून तुम्ही दुसरे कुठले कामं करू नका, अधेमध्ये ह्याला ढवळत राहा. हे बघा, आता हे आपलं होत आलेलं आहे. आता हा आपला पाक झालेला आहे. आता मी गॅस केला आहे बंद आणि हे बघा, थंड झाल्यानंतर हे असं दिसतंय बघा, किती छान घट्टपणा आला आहे. तर असा हा आपला साखर आंबा बनवून तयार आहे. तुम्ही ना याला पोळीला लावून जॅमसारखं सुद्धा तुम्ही हे मुलांना देऊ शकता. खूप मस्त लागतो असा आंबट गोड असा छान. तर मुलंसुद्धा एन्जॉय करतील. बाहेरच्या जॅमपेक्षा ना हा घरचा बनलेला कधी पण चांगला. आता तुम्ही साखरेऐवजी जसं मी सांगितलं गुळाचाही वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी बनवून तयार आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.